नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या आपण सरिता अवधानी यांच्याकडून महाराजांच्या अमृततुल्य अशा कथा एक एक ऐकतो आहोत. महाराजांचं चरित्र पूर्णपणे त्या उलगडून दाखवत आहेत. तर कालच्या भागामध्ये स्वयंपाकीण बाईंच्या मुलांनी जसं बुवाबाजी आरंभलेली होती आणि महाराजांनी ती अतिशय कडकपणे मोडून काढली. अतिशय साहसाने त्यावेळी ते वागले. कुठे मुलाहिजा त्याने ठेवला नाही. आध्यात्मिक माणसाला हे सर्व गुण आवश्यक असतात हे त्यांनी दाखवून दिलं. तर आता आपण आज पुढे जाऊया. तर सरिताजी आपण चालू करू शकता पुढे. श्रीराम. बुवाबाजीचं बंड मोडून काढण्यासाठी लागणारी जी शक्ती आपण म्हणतो, म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट संतांच्या मध्ये, सद्गुरूंच्या मध्ये असतेच. ते सामर्थ्य असतंच त्यांच्यामध्ये. तर अशी आपण बरीच रूप त्यांची बघितली. प्रेमळ, दयाळू, कनवाळू अशा गुणांनी युक्त असलेली रूपही बघितली. आतापर्यंतच्या चरित्रात छोटे गणुबुवा, नंतर झालेले ब्रह्मचैतन्य, मग मिळालेलं नाव गोंदवलेकर महाराज, कधी कधी इंदूर वगैरे त्या भागात मिळालेलं नाव म्हणजे दख्खन का साधू, कुणाला दाखवलेलं मारुतीचं रूप, कुणाला दिसलेलं रामरायाचं रूप, हे सगळं बघितलं. आणि ह्या नामदासीला सुद्धा नामावताराचं रूप दाखवलेलं महाराजांनी. तर आता आपण बघूया की नक्की त्यांचं रूप काय होतं. तर एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. गोंदवल्याच्या त्यांच्या शेतामध्ये महाराज होते आणि त्यांच्या बरोबर आप्पा केतकर म्हणून एक होते. आणि छान सूर्यास्ताची वेळ होती. अगदी सुंदर असा नजारा होता. सूर्य अगदी क्षितिजाला टेकलेला, त्याचं ते लाल भडक रूप, सर्वत्र लाली पसरलेली आहे. आणि इकडे महाराज शेतावरती असे दगडावर उभे राहिले आणि त्या सूर्याकडे बघत होते. आणि सूर्य खाली जायला लागला तसे म्हणजे महाराजांच्या चेहऱ्यावरती सुद्धा ती लाली प्रकट व्हायला लागल्यासारखे अतिशय तेजस्वी असं रूप तिथं दिसायला लागलं. आणि आप्पांचं त्यांच्याकडे लक्ष गेल्यावरती म्हणजे वेधूनच घेतल्यासारखं झालं ते लक्ष. आणि ते मनात म्हणाले की हे कोण आहेत कुणास ठाऊक, आम्ही आपले महाराज महाराज म्हणून यांच्या मागे लागतो. आणि त्या क्षणी महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, मी कोण आहे असं तुला वाटतं? आप्पा म्हणाले, मला काही कळत नाही बुवा ह्याच्यातलं, पण तुम्ही कोणीतरी विलक्षण आहात एवढं मला कळतंय. त्याच्यावर महाराज म्हणाले, अरे खरं सांगू का, फार थोड्या लोकांनी मला ओळखलं आहे. ओंकार ओंकार जो म्हणतात तो मीच आहे. नामामध्ये स्वतःचा विसर ज्याला पडेल त्यालाच मी कोण हे कळेल. अक्षरशः आता ह्याच्यावर काय म्हणायचं. ओंकार स्वरूप साक्षात परब्रह्म आपल्या समोर उभं आहे. त्यानंतर पुढे 1909 सालाकडे आपण थोडं आता पुढे जातो आहोत. कागवाडला गणुबुवा रामदासी म्हणून एक होते. त्यांचं रामाचं मंदिर होतं आणि तिथला मारुती बंगला होता. त्या मारुतीची स्थापना करण्यासाठी म्हणून त्यांनी महाराजांना आमंत्रित केलेलं होतं आणि महाराज तिकडे जाणार होते. त्या मंदिरामध्ये एक संताबाई नावाची महारीण होती आणि ती सगळी मंदिराची स्वच्छता वगैरे सगळं करत असायची. खरं तर तिने महाराजांना बघितलेलं नव्हतं, पण महाराज येणार आहेत हे कळल्यावर तिला अगदी म्हणजे ध्यास लागल्यासारखं की कधी येणार आहेत महाराज, कधी येणार आहेत महाराज, असं ती विचारत असायची. आणि महाराज ज्या दिवशी यायचे होते त्याच्या आधी तिने आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना तिच्या जवळची जे काही पुंजी होती ती त्यांच्या स्वाधीन केली आणि म्हणाली, माझं उत्तर कार्य ह्याच्यामध्ये करा तुम्ही. आणि मग महाराज आले तिथे मंदिरामध्ये. ही त्यांच्या दर्शनाला गेली आणि दर्शनाला गेल्यानंतर महाराज म्हणाले, काय हवंय बाई तुला, काय मागायचंय? तर ती म्हणाली, आतापर्यंत मी खूप भोग भोगले, आता मला ह्यातून सोडवा. रामाच्या तीर्थामध्ये प्रसादामध्ये माझे भोग सगळे सरून जाऊ द्या.
म्हणजे मरण आणि मुक्ती एवढंच तिने मागितलं महाराजांकडे. आणि महाराजांनी तिला तीर्थप्रसाद दिला आणि म्हणाले, माय आता घरी जा लवकर. तिथून तिने रामाला, महाराजांना नमस्कार केला आणि ती घरी आली. घरी आल्याबरोबर आधी सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही तिने नमस्कार केला आणि आपल्या झोपडीमध्ये गेली. आत सतरंजीवर लवंडली आणि 3 वेळेला श्रीराम 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 असं म्हणून तिने देह सोडला. वा. महाराज म्हणाले, फार पुण्यवान होती ही, पण हिची खरं तर ही अगदी अधिकारी योग्यतेची आहे, पण इथे तिची योग्यता कोणाला कळाली नाही. आणि आता म्हणजे पूर्वकर्माने ती महारीण झाली होती, पण आता तिला अतिशय उत्तम गती प्राप्त झालेली आहे. म्हणजे कोणाची योग्यता कशी आहे, काय आहे, हा. हे आपल्याला नुसतं बघून असं कळत नाही. बरोबर. आता त्यानंतर 1910 मध्ये महाराज मुंबईलाही गेले होते. मुंबईचं काम झाल्यानंतर ते हुबळीला एक सावकार चिदंबर नाईक कीर असे एक सावकार होते. त्यांनी मंदिर बांधलेलं होतं. तिथे रामाची स्थापना केली. त्यानंतर 1911 मध्ये कराडला त्यांनी रामाची स्थापना केली. म्हणजे राम मंदिर आणि रामाची स्थापना हे कार्यही त्यांचं या काळामध्ये जोरदार चालू होतं. तसंच एकदा श्री ब्रह्मानंद स्वामींनी बिदरहಳ್ಳಿ इथं रामाची स्थापना करावी म्हणून महाराजांना प्रार्थना केली. त्यावेळी खरंच त्यांची तब्येत साथ देत नव्हती त्यांना. पण तिथे 2 ठिकाणी श्रीरामाची स्थापना होणार आहे म्हणून महाराजांनी तिथं जायचं ठरवलं. आणि त्यांचे एक म्हणजे शिष्य होते बापूसाहेब साठे म्हणून. त्यांना एका पत्रात त्यांनी कळवलं की अगदी जीवाच्या करारावर मी जात आहे, पण 2 ठिकाणी रामाची स्थापना आहे आणि एवढ्याच करिता देह गेला तरी हरकत नाही असं समजून मी जात आहे. म्हणजेच त्यांच्या सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाप्रमाणे राम मंदिराची स्थापना, रामनामाचा प्रचार हा अगदी प्राण वेचायची तयारी ठेवून महाराज करत होते. तिथून पुढे सोलापूरला जवळगीकर यांनी बांधलेल्या मंदिरात श्रीरामाची स्थापना केली. तिथून महाराज पंढरपूरला आले. पंढरपूरला त्यावेळी बडव्यांमध्ये काही तंटा चाललेला होता. तो सगळा तिथे थांबून महाराजांनी तो सोडवला आणि तिथून ते पुण्याला आले. साधारण 1912च्या नोव्हेंबरच्या सुमारास महाराज परत गोंदवल्यामध्ये आले. त्यानंतर आता 1913 साल. 1913 साली रामनवमी अगदी मोठ्या प्रमाणात अतिशय उत्साहाने महाराजांनी पार पाडली. अगदी लोकांना पत्र टाकून त्यांनी बोलवून घेतलं आणि त्याच्यात इतकं त्यांनी असं लिहिलं की मी कदाचित नैमिषारण्यात जाईन, तुम्हाला सगळ्यांना एकदा पाहावंसं वाटतंय. अतिशय कोमल अंतःकरण. आणि मग 9 दिवस नामस्मरण, कीर्तन, भजन, प्रवचन असा अगदी भक्तिमय वातावरण गोंदवल्यात रंगून गेलेलं होतं, तयार झालेलं होतं. आलेल्या प्रत्येकाला महाराज सांगत होते, ज्या परिस्थितीत प्रपंचामध्ये भगवंताने ठेवले आहे त्यात समाधान मानावे आणि नामाला विसरू नये. त्यानंतर आल्या गेलेल्या प्रत्येकाला आपली आठवण म्हणून काहीतरी महाराज देत होते. ज्या कोणी लोकांनी काही वस्तू वगैरे दिल्या त्या सगळ्यांचा त्यांनी अगदी कफनी, खडावा वगैरे सगळ्यांचा प्रत्येकाला देऊन त्याचं वाटप केलं. अशा रीतीने ही रामनवमी पार पडली. त्यानंतर काही दिवसांनी असं झालं की गोंदवल्यात एक आप्पा धनगर नावाचा इसम होता आणि म्हणजे त्याला काय त्याची म्हणजे थोडी समज कमी असेल, काही असेल, लोक त्याला वेडा आप्पा म्हणायचे. पण तो मात्र महाराजांशी इतका अंतःकरणापासून चिकटलेला होता की रामनवमी नंतर तो सतत महाराजांच्या मागे मागे राहायला लागला. आणि एकदा नदी काठावरती
विश्वनाथ नावाचे एक महाराजांचे शिष्य होते. त्यांच्यापाशी जाऊन म्हणाला, अरे, गोंदवल्या भोवती मला जाळ दिसतो आहे. दादा म्हणजे महाराज आता फार काळ राहणार नाहीत. तुला कष्ट होतील, पण तुझं खूप चांगलं होईल. हम्म. त्यानंतर अण्णासाहेब घाणेकर यांची भेट झाल्यावर त्यांनाही हा असंच म्हणाला की महाराजांचा आता नेम सांगता येत नाही. त्याला काय आतून जाणवलं होतं कोणास ठाऊके. बाजारातील लोकांच्या समोर उभा राहून तो म्हणत होता, घ्या घ्या, लुटा लुटा, आता गोंदवल्याचा बाजार उठायची वेळ होत आलेली आहे. आणि एके दिवशी तो महाराजांच्या समोर गेला आणि म्हणाला, दादा, मी पुढे जातो, मी पुढे जातो. महाराज म्हणाले, जा बरं, पण रामाचा प्रसाद घेऊन जा. त्याने तिथे रामाचं तीर्थप्रसाद घेतलं आणि दुसऱ्या दिवशी नदीकाठी त्यांनी देह ठेवला. अतिशय सामान्य जीव आपण म्हणतो, पण अंतःकरणापासून असलेलं त्याचं प्रेम, महाराजांबद्दलची निष्ठा हे दिसून येते इथे. हो. त्यानंतरच्या काळामध्ये महाराज सारखे सगळ्या लोकांना सांगत होते की सांभाळा रे बाबांनो, सांभाळा, इथून पुढे दिवस फार वाईट येणार आहेत. आणि त्या काळाचं काही वर्णन, पुढच्या काळाचं महाराजांनी तिथे वर्णन केलंय किंवा भाकीत सांगितलेली आहेत. या काळात खूप लढाया होतील, खूप विध्वंसक शस्त्रे आणि अस्त्रे निघतील. जणू काही महाभारताच्या काळातल्या युद्धामध्ये जशी होती तशा तोडीची अस्त्र निघतील आणि ती जगाला जाळून टाकतील. म्हणजे 1942चं मला वाटतं हे जे महायुद्ध होतं हो. आणि तो जो अणुबॉम्ब वगैरे झालेला, त्या सगळ्याचं वर्णन महाराजांनी आधीच करून ठेवलेलं होतं. हो. त्यानंतर ते पुढे सांगत होते की माणसं अतिशय स्वार्थी होतील. देशाला स्वराज्य मिळेल, पण देव धर्मावर आघात होऊन भगवंताचे प्रेम टिकवणे कठीण होईल. आचार धर्म नाहीसा होईल. जीवनात स्वारस्य न वाटल्यामुळे लोक आत्महत्या करतील. पुढारी माणसे भ्रष्ट होतील. पुरुषांचे जाऊ द्या, पण स्त्रियांच्या ठायी सुद्धा श्रद्धा आणि पावित्र्य कमी दिसून येईल. त्यापुढे तर आणखी वाईट काल आहे की पुढे माणसांची बुद्धी भ्रष्ट होईल. आणि अशी भाकीत आपण आता खरोखर अनुभवत आहोत ना, बघतो. प्रत्यक्षात ही सगळं आपल्याला दिसून येतंय. हो. आणि हे सर्व ऐकून एका बाईनी महाराजांना विचारलं की हे असं आहे तर तुम्ही लवकर जायची भाषा का करता? त्यावर महाराजांनी अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे. त्या म्हणाल्या, तुम्ही लवकर जायची भाषा का करीत आहात? महाराज म्हणाले, कितीही मोठा सत्पुरुष झाला तरी त्याने देह धारण केला म्हणजे त्याला थोडे तरी जडाच्या मर्यादेने वागावे लागते. प्रत्यक्ष परमात्मा असून सुद्धा श्रीकृष्णाला देह धारण केल्यानंतर दुर्योधनाची बुद्धी पालटता आली नाही. हो. पण देह सोडल्यानंतर सूक्ष्माच्या साम्राज्यात वास्तव्य असल्याने जगाची बुद्धी पालटण्यात संतांना, सत्पुरुषांना जास्त यश येऊ शकते. हो. म्हणजे सूक्ष्मातलं कार्य थोडक्यात महाराजांनी इथे तिला हो. सांगितलं. हो. ज्यावेळी ज्या गोष्टीची जरूर असते तीच गोष्ट सत्पुरुष करीत असतात. आता समजलं ना? त्या बाई होय म्हणाल्या आणि सूक्ष्माचा प्रवास आणि त्याचे गूढ
आपल्याला उकलून मिळाले. आपणही किती भाग्यवान आहोत ना. हो आणि असंच हे संतांचं हो सूक्ष्मातनं कार्य अखंड चालू असतं. हो तर आता ह्याच्या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. हो श्री हो